देसाईंचं संपूर्ण प्रेझेंटेशन चुकलेलं आहे. तुला मी काय म्हणाले होते, जी मॉडेल 6th फ्रेम मध्ये आणलीस तू ती तुला 1st फ्रेम मध्ये आणायची होती. 6th फ्रेमची मॉडेल तुला बघ, जी मॉडेल 6th फ्रेम मध्ये तू आणली असता ती 1st फ्रेम मध्ये आणायची होती. आणि त्याच वेळ हे बघ नीट ऐक, आता जी 6वी फ्रेम आहे ही बदलून तू पहिला आहे. कोण आहे सुमिता? काय प्रकार आहे हा? सॉरी म्हणण्याचा प्रकार आहे. ते सगळ्यांसमोर तू कोण ना? आता तुला सॉरी बिरी जे काय म्हणायचं ते पटकन म्हण. सॉरी सॉरी सॉरी. काल तू इतक्या काळजीने मला भेटायला आलीस आणि मी फोनवर बोलत बसलो. हा म्हणजे मला माहितीये फोन महत्वाचा होता. हो, आणि मी महत्वाची नाहीये ना तुला? आता असं काय, तू खूप महत्वाची आहेस काव्या, पण मला एक इमर्जन्सी होती यार फोनवर. कोणाची इमर्जन्सी होती? एक मित्र होता. मित्र? सॉरी. आता कान पकडू का? सॉरी. इट्स ओके, जाओ, माफ कर दिया. खरंच. काय झालं? नाही, बरी आहेस ना तू? सॉरी 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 म्हणत तुझ्या मागे फिरणं नाही, तुला मस्का मारणं नाही आणि एकदम माफ कर दिया. आता तू सॉरी म्हणालास ना, माझा मूड चांगला झालाय. गुड. हाऊ स्वीट या सुमित. ओके, मूड चांगला झालाय आता. चला आता काम करूया. कम ऑन. तू सुमित सर, हा तुमच्यासाठी आला. अरे वाह सुमित, तुझा बर्थडे तर राहून गेला, अजूनही तुला बुकेज देताय? पॉप्युलर. अच्छा. कालच्या मदतीबद्दल थँक यू. मित्र असावा तर तुझ्यासारखा. ओ, कालच्या मित्राला तू मदत केलीस, त्यांनी बुके पाठवलाय तर. हो ना. आता काय बोलणार याला? कालच्या मदतीबद्दल फुलं पाठवली आहेत, पण मी फोन करतोय तर लागत नाही फोन याचा. इंटरेस्टिंग वाटतोय तुझा मित्र. हो ना. मित्रच आहे ना? काव्या मॅडम, तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. आले सांग. मित्र ना? घ्या ना. हो, तुम्ही पण घ्या, गरम आहे. बोला ना मॅडम, मला इथे अर्जंटली भेटायला का बोलवलं? मला आकांक्षा म्हणा ना. नाही हो, असं कसं? हे बघा, आता आपण ऑफिस मध्ये नाही होत, मग चालतंय. बरं, आकांक्षा मॅडम, मला का बोलवलं? त्याचं काय आहे ना, तुमचं नाव आमच्या मंथली रिपोर्टनुसार चॅलेंजिंग कस्टमर म्हणून डिक्लेअर झालंय. म्हणजे आता अजून मी किती पैसे भरायचे? तसं नाहीये. हे बघा, टेन्शन घेऊ नका. म्हणजे तुमचं लग्न जुळवण्यासाठी आता आम्ही थोडा विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मला तुमचा थोडा वेळ लागेल. म्हणजे तुमचा स्वभाव जाणून घ्यायला, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी, हे सगळं आता मी पर्सनली जाणून घेणार. हो, पण ते सगळं मी ऑलरेडी त्या फॉर्म मध्ये भरलंय. हो हो, पण फॉर्म म्हणजे माणूस नाही ना. बरोबर. आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणून घ्यायचंय मला. आय मीन पॉलिसीच तशी आहे आमची. पॉलिसी नाही चालेल ना. म्हणजे आता मला रोज ऑफिसला यायला लागेल का? नाही, तेही करायची माझी काही हरकत नाही. ॲटलिस्ट माझ्या वडिलांना वाटेल तरी मी काहीतरी प्रयत्न करतोय. नाही, ऑफिसला यायचं असं नाही, आपण बाहेर भेटू. का?
म्हणाला की तुम्हाला ऑफिसमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं. हो ठीक आहे, आपण भेटू शकतो बाहेर. म्हणजे तुम्ही मला जागा सांगा, मी तिथे येईन. आणि अगदीच जागा मिळाली नाही तर आपण या चाचांकडेही भेटू शकतो. माझ्या मते इथे मुंबईतला सगळ्यात उत्तम चहा मिळतो. क्यों चाचा, मैं आता हूँ कि नहीं रोज, ऑफिस के पहले और ऑफिस खत्म होने के बाद. मिस्टर विनय, नहीं वो हमारा रिलेशन है ना. सॉरी. मी निघते. हो चालेल ना. तुम्हाला स्टेशन नाही, ह्या बाजू. मी जाईन माझी. मला ऑफिसला जायचंय, उशीर होते. हो चालेल ना. मी बाय. बाय. चाचा मैं निकलता हूँ अभी. हाँ पैसे मैं बाद में खाते में कितना है अभी 250 मैं सब है दिमाग में. हॅलो. हो हो हो, मी अकाउंट चेक केलं, पैसे मिळाले मला. सुमित तू काय बोलतोस, मला काही ऐकू येत नाहीये. हा हा, एक 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 मिनिट. हॅलो. हा, पैसे मिळाले. एक मिनिट. हा, मग आत्ता कशी आहे बाबांची तब्येत? स्टेबल आहे. खरं सांगू सुमित, मी ना खूप घाबरले होते. अरे आपण किती मूर्ख असतो ना. म्हणजे आपले आई बाबा आपल्या बरोबर आयुष्यभर असतील असं आपण गृहीतच धरतो. आणि मग असं काहीतरी घडलं ना की मग घाबरायला होतं. हो, मी समजू शकतो तुला काय म्हणायचंय ते. अरे आणि त्यात बाबांच्या छातीत दुखायला लागलं ना, त्याच्या आधी मी त्यांना काहीतरी बोलले होते आणि मग मला अजूनच वाईट वाटायला लागलं. असं वाटलं की आता त्यांना सॉरी म्हणायचा चान्सच नाही मिळाला तर. शी यार, मी उगाचच सेंटी होते. सुमित, तू कुठल्या पार्टीमध्ये आहेस का? हा? मला गाण्याचा आवाज येतोय. नाही नाही नाही, अगं मी घरातच आहे. माझा रूममेट. कुठे आहेस तू? अरे आय एम सो सॉरी सुमित, मी ना इथे बाबांकडेच आहे. अगं मग कळवायचं ना, तसं मी इथे वाट बघत बसलोय तुझी. अरे मला जसा वेळ मिळाला ना तसा मी तुला फोन केला. तू एक काम कर, मी आता हॉस्पिटलला येऊ का? चिकन चिली. चांगली पद्धत आहे पाहुणचाराची.